नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या येलदरीच्या डॅमवर आणि आज तारीख आहे 20 जून 2025। तर पाहूया आपल्या डॅमची वॉटर लेवल काय आहे ते। वॉटर लेवलची स्थिती सध्या भरपूर आहे, गेल्या वर्षीसारखी कमी झालेली नाही आहे। कारण गेल्या वर्षी पर्जन्यमान चांगलं असल्यामुळं, पाऊस काळ चांगले असल्यामुळं वॉटर लेवल चांगली आहे। फुल डॅम भरलेला आहे आणि वॉटर लेवलची स्थिती एक नंबर आहे। पाणी कशा उसळ्या मारतं पहा। हवा आहे भरपूर, त्यामुळे लाटा खूप मोठ्याल्या येत आहेत। पंचमहाभूतामधील एक जिवंत तत्व म्हणजेच पाणी। निसर्गाची स्थिती आपण पाहत आहात। आपण आनंद घेत आहोत लाटांच्या उसळ्यांचा। खूप सुंदर असं निसर्गरम्य इथं चित्र आहे, त्याचा आज आपण आनंद घेत आहोत। खूप छान, जबरदस्त। पाणी हे खूप महत्त्वाचा घटक आहे। मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्या जीवनामधील एक खूप महत्त्वाचा घटक आहे। कारण पाण्याला जीवन म्हटलं आहे मित्रांनो, कारण पूर्ण जीवनतत्व हे पाणी आहे। कारण जीवनामध्ये जर पाणी काढून टाकलं तर काहीच शिल्लक राहत नाही, ही गोष्ट इथे सिद्ध होते। कारण आपल्या मानव ह्युमन बॉडीमध्ये 70% वॉटर आहे आणि वृक्षाच्या काष्ठाच्छादनामध्ये पण 70%, जिवंत पिकाच्या 70% पाणी आहे। आणि प्राण्यामध्ये पण 70% वॉटर आहे। जर समजा माणूस, प्राणी आणि वनस्पती हे जर मृत झाले आणि त्याच्यातून जर वॉटर काढून घेण्यात आलं तर शिल्लक राहते काष्ठाच्छादन म्हणजेच बायोमास बॉडी। तर हे किती असतं, फक्त वजनाच्या इंटू 3। जर समजा 100 किलो जर हे काष्ट असेल तर 30 किलो बायोमास बॉडी असतं, कार्बन पर्सेंटेज ज्याला आपण म्हणतो। आणि त्यामध्ये जर समजा आपण ते कार्बन पर्सेंटेज जर जाळलं तर शिल्लक किती राहतं माहिती आहे का? फक्त 1%।
मग मानव, प्राणी, मानव जर समजा 100 किलोचं काष्टाच्छादन असलं, ह्युमन बॉडी किंवा मृत पिकांचे अवशेष किंवा प्राण्यांचे अवशेष जर समजा 100 किलो असले आणि त्याची जाळून जर आपण भुकटी तयार केली, जाळून जर आपण भुकटी तयार केली तर ती × 10 म्हणजेच फक्त 1% असतं. किती? 1%. म्हणजेच 100 किलोला फक्त 1 किलो. 100 किलोला किती? फक्त 1 आणि 1च किलो, फक्त 1 किलो. तर अशा पद्धतीनं जर समजा आपली ह्युमन बॉडी जर माणूस असेल 70 किलोचा तर फक्त 700 ग्रॅम त्याची राख आपल्याला मृत झाल्यानंतर मिळते. किती? फक्त 700 किलो त्याची राख आपल्याला ते झाल्यानंतर मिळते, मृत झाल्यानंतर. आणि काष्टाच्छादन जर असेल, काष्टाच्छादन वनस्पतीचे मृत पिकांचे अवशेष किंवा प्राण्यांचे मृत पिकांचे अवशेष म्हणजे झाडं, हे जर समजा आपण जाळले तर किती शिल्लक राहतं? फक्त 1%. म्हणजे 100 किलो जर काष्टाच्छादन असेल किंवा प्राण्यांच्या हाड्यांचा चुरा असेल आणि जर हे आपण जाळला तर किती राख तुमच्या हाताला लागेल? 100 किलो मागं फक्त 1 किलो. 100 किलो मागं फक्त 1च किलो, फक्त 1 किलो. म्हणजे 1% फक्त कार्बन परिस्थिती आहे, म्हणजेच खनिज तत्व, भूमितत्व आहे फक्त 1%. काष्टाच्छादन आहे 3% आणि 30%, सॉरी 1% आहे भूमितत्व. काष्टाच्छादन आहे हे 3% आणि राहिलेलं 7% हे आहे नेचर इज द वॉटर लेवल. अशा प्रकारे माणसाचं, मानव, वनस्पती आणि प्राणी यांचं टोटल नेचर आहे की जे समजा मानव जिवंत असताना जे असतं, तर समजा 70 किलोचा जर माणूस असेल तर त्यामध्ये 70% त्या बॉडीमध्ये हे पाणी असतं आणि राहिलेलं 30%मध्ये बाकीचे कार्बन प्रश्नीचं असतं. अशा प्रकारे मानव, वनस्पती आणि प्राणी यांचं संगोपन आहे जे नेचरनं केलेलं. तर याकडे जर समजा तुम्ही लक्ष दिलं व्यवस्थितपणे तर खूप छान रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात आयुष्यामध्ये किंवा प्राण्यांच्या नेचरमध्ये किंवा वनस्पतीच्या नेचरमध्ये. जबरदस्त. हवा मस्त चालू आहे त्यामुळे लाटा भरपूर येत आहेत.